तर नवसाथी मित्रमंडळ नवसाथी दिवा संघाचे जे कोणी स्वयंसेवक आहेत कृपया आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे। प्लीज जे स्वयंसेवक असतील त्यांनी सीमारेषेवर जायचं आहे। जी पेनल्टी आम्ही घोषित केली होती ती मात्र माघार घेतली जाते आणि कोणतीही पेनल्टी नसेल। गेम ऑन। पहिला चेंडू इथून मात्र गोलंदाजच्या मार्कवर जीतू आणि पहिला चेंडू इथे मात्र पाहायला मिळेल निर्धाव स्वरूपाचा। स्ट्राइक एंडला साहिल दिवेकर, नॉन स्ट्राइक एंडला चेतन म्हात्रे। एकविरा बेलापूर विरुद्ध रुद्र महापे अशी ही मेगा फायनलची लढत। पुढचा चेंडू जरूर पाहायला मिळेल आणि इथे मात्र खोदून काढलेला चेंडू साहिलच्या बॅटमधून आला आणि इथे घडलंय काय? दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात। शेवटच्या क्षणाला मात्र येऊन टिपले ही स्पर्धा याच्यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा क्षण गोड व्हावा तो गोड होण्यासाठी इथे मात्र घेतलेल्या या नवसाथी मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकारी व स्वयंसेवकांनी जी मेहनत घेतली ती मात्र इथे फला येत असताना जरूर पाहायला मिळते। बऱ्याच मोठ्या संख्येने सायकल काढायची बाबू। पुन्हा एकदा गेम ऑन जरूर झालाय। इथे मात्र आता मात्र कार्पेटच्या साह्याने धरती मातेला गुदगुल्या करून चेंडू मात्र फरार झाले सीमारेषे पलीकडे। साहिलच्या बॅटमधून चौकार जरूर आलाय। चौकाराच्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात आकार जरूर दिला जातोय। 6 धावा धावफलकावर। सुरेख असं भव्य दिव्य 2 दिवसीय आयोजन आपण पाहिलं। 16 संघांचा समावेश, 16 मधून 14 मात्र परतीचा प्रवास आणि 2 संघांमध्ये मेगा फायनलची लढत जरूर पाहायला मिळते। जीतू स्वार झालाय गोलंदाजीच्या मार्कवर, त्याच्यावर मात्र साहिल दिवेकर याच्या माध्यमातून जरूर हल्ला चढवला आणि धावसंख्येला आकार दिला। धावसंख्या 6 जरूर पाहायला मिळते। अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं मान्यवरांचं नवसाथी मित्रमंडळ आयोजित 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे। स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून देखील यूट्यूबच्या साहाय्याने जोडलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया। मात्र सन्मान दिलाय, चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार। नक्कीच तितकाच नावाजलेला गाजलेला गोलंदाज आहे, तितकाच नावाजलेला गाजलेला साहिल दिवेकर फलंदाज देखील आहे। आता मात्र घडले काय? लाऊड अपील, परंतु बाईच्या माध्यमातून 1 धाव जरूर पाहायला मिळेल। षटक संपलंय पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या धावफलकावर 7 जरूर पाहायला मिळते। 4 षटकांची ही लढत। तर उपस्थित मान्यवर आपल्याला देखील पाहायला मिळतात। आदरणीय श्री बंडू केने साहेब यांचं देखील नवसाथी मित्रमंडळ दिवा कोलीवाडा यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल। तर गोलंदाजीच्या मार्कवर आपण जरूर चंदन आलाय दुसऱ्या षटकासाठी आणि इथे मात्र प्रथमतः चेतन याला संधी। लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पहिला चेंडू अवांतर चंदन याचा। धावसंख्येत 1ने भरणा होईल। धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळते।
1 जरूर या चेंडूवर धावा आल्यात 2. 9 धावा धावफलकावर जरूर अर्जित झाल्यात. मेगा फायनलचा थरार आपण आजमावतोय. 16 संघांमधून 2 संघ मेगा फायनल मध्ये शरीराचा वेध घेणारा चेंडू हाईट फॅक्टर इथे पाहावी लागेल आणि पंच जरूर लेग बायचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचवतील. धावसंख्येत होईल 1 ने भरणा. संघाची धावसंख्या मॅजिकल फिगर म्हणजेच तुम्हा सर्वांचे लाडके क्रिकेटचे देवता सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 हा आकडा जरूर धावफलकावर पाहायला मिळालाय. दहा धावा धावफलकावर. मेगा फायनलचा थरार. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि मात्र फलंदाजीचं निमंत्रण एकविरा बेलापूर. कोण होईल चॅम्पियन? 8 फुटाची एक ट्रॉफी आणि एक 6 फुटाची ट्रॉफी जरूर आहे. आणि आता मात्र स्विंग इन मिस. साहिल दिवेकरला मात्र तटस्थ उभा ठेवलाय गोलंदाज चंदन याच्या माध्यमातून. कमी वयामध्ये नावारूपाला आलेला हा गोलंदाज. याच गोलंदाजाची आम्ही गोलंदाजी जरूर जुगावला असेल. कोपरीला देखील या गोलंदाजाने नाचवलं फलंदाजांना आणि तोच आता गोलंदाजीच्या मार्गावर जरूर पाहतोय. 1 धाव जरूर आली आणि 1 या धावसंख्येने धावफलकावर धावा 11. नक्कीच कालच्या दिवसामध्ये परीक्षा चालू आहे म्हणून चंदन उपस्थित नव्हता, परंतु मेगा फायनल मध्ये या चमचमत्या ट्रॉफीवर चॅम्पियन होण्यासाठी इथे मात्र दाखल झालाय. स्वप्न घेऊन आले होते 16 संघ, परंतु साकार होणार आहे फक्त 2 संघाचं. आणि आता मात्र खरपूस समाचार. आकुडपलचा चेंडू त्यावर मोहर लागली जाते. साहिल दिवेकर याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. षटकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 17 हा आकडा जरूर गाठलाय. आणि आता मात्र टी फॉर टॅट जशाच तसं उत्तर. षटकारानंतर मात्र पुढच्या चेंडूवर मात्र साहिल दिवेकरला दिलाय परतीचा इशारा. हादरा क्रमांक पहिला बेलापूर संघाला जरूर साहिलच्या माध्यमातून लागलाय. 17 या आकडेवर खतरा जरूर मिळालाय तो बेलापूर एकविरा या संघाला. नवीन बॅट्समन इनॅट नंबर 3 वर आतिश पाटील जरूर दाखल झाला. या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. अफलातून गोलंदाजी आतापर्यंत जरूर पाहायला मिळाली ती गोलंदाज चंदन याची. पहिली सफलता इथे मात्र पहिला ब्रेक थ्रू चंदन याने जरूर दिलाय आणि 17 या आकड्यावर पहिल्या विकेटचं पतन बेलापूर संघाचं जरूर पाहिलं. त्यानंतर नवीन फलंदाज आतिश पाटील आलाय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील गोलंदाज चंदन, मूर्ती लहान कमी कालावधीमध्ये आणि कीर्ती महान कमी कालावधीमध्ये नावारूपाला आलेला परंतु आतिश पुन्हा एकदा हवेमध्ये जरूर चेंडू. इथे मात्र चूक झाली आहे आणि पाहता पाहता चेंडू वर जरूर बॅकअप चांगला आलाय. इथे मात्र 2 धावा बचावल्यात. झेलची संधी जरूर होती परंतु संधी निसटल्यानंतर बॅकअप त्वरित आलं आणि महापे संघाच्यासाठी 2 धावांचा बचाव जरूर झाला. 2 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 19.
मेगा फायनलचा थरार नवसाथी मित्रमंडळ दिवा कोलीवाडा आयोजित ही स्पर्धा जरूर आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस अंतिम सामना जरूर पाहायला मिळतोय। एका बाजूला कालच्या दिवसामधून मेगा फायनलमध्ये दाखल झालेला रुद्र 11 मापे आणि एका बाजूला आपण पाहतोय एकविरा 11 बेलापूर हा संघ। तर रोहित वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी जरूर दाखल झालाय। 2 षटका अखेरीस 19 धावा जरूर पाहायला मिळतात। अफलातून गोलंदाजी इथे मात्र जरूर महापे संघाची पाहायला मिळते। गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय। पहिल्या षटकामध्ये जरूर खर्च झाल्या होत्या 7 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 12। तर विनंती आहे प्लीज आपण सर्व सीमारेषे पलीकडे उपस्थित राहा। प्रेक्षकांना विनंती आहे। सोडून दिलाय लाईन पाहावी लागेल। वाईट अंपायर +1 आहे का? फक्त वाईट आपण इशारा द्या आमच्यापर्यंत प्लीज। धावसंख्या 1 ने वाढतीये 21 धावा धावफलकावर। परंतु आता चेतन म्हात्रेच्या बॅटमधून काव कॉर्नरच्या दिशेने येणारा हा अफलातून बेलापूर संघाला संजीवनी देणारा षटकार। षटकाराच्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा। षटक क्रमांक तिसरं रोहित हाताळतोय आणि पहिल्या 2 चेंडूवर मात्र 8 धावा खर्च केल्यात। या षटकातील अजून 4 चेंडू जाण्याचे शिल्लक देखील आहेत। सुरेख असं आयोजन आपण कालच्या दिवसापासून 2 दिवसीय ही क्रिकेट स्पर्धा जरूर आजमावतोय आणि शेवटच्या क्षणाला येत असताना उपस्थित मान्यवर जरूर मोठ्या संख्येने या नवसाथी मित्रमंडळ आयोजित 2024 या स्पर्धेमध्ये जरूर या मित्रमंडळाचं प्रेम जरूर पाहायला मिळते। आता मात्र काहीसं दडपण आव्हांतर चेंडू या स्वरूपाचे जर चेंडू हाताळले गेले तर मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला या धावा कुठेतरी अडचणीच्या ठरतात याचं भान ठेवून इथे महापे संघाला गोलंदाजी करावी लागेल। धावसंख्या धावफलकावर 28 लॉस ऑफ 1 विकेट। आता मात्र आकुरबाईचा चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून होते चूक परंतु बॅकअप चांगला आलाय। पण पुन्हा एकदा 2 धावांचा बचाव जरूर केलाय आणि 2 धावा धावफलकावर ऍड होतील। धावांचा विचार केला तर एक गडी बाद 30 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळाल्यात। पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित सज्ज झालाय। लॉंग ऑनच्या दिशेने हा षटकार। आता मात्र बऱ्याच कालानंतर जी धावांची उणीव भासत होती बेलापूर संघाला ती मात्र चेतन म्हात्रे याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळतात। आतापर्यंत 2 षटकार 1 डबल 1 सिंगल एकूण 5 चेंडूंमध्ये 15 धावांचं योगदान आतापर्यंत चेतन म्हात्रे जरूर देत असताना पाहायला मिळतोय। सलामीला आल्यानंतर कुठेतरी संधी प्राप्त होणं गरजेचं होतं आणि मिळालेल्या संधीचं सोनं हे करणं तितकंच गरजेचं असतं। तेच इथे होत असताना जरूर पाहायला मिळतंय। खूप महागडं षटक रोहित याचं आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये जवळजवळ विचार केला तर 17 धावा खर्च केल्यात आणि आता मात्र लेग बिफोर विकेटसाठी अपील परंतु लाईन मिस केली की काय? लेग बायचा इशारा पंचांचा। धावसंख्या 1 ने भरणार संघाची धावसंख्या जरूर पाहायला मिळेल ती 37 धावसंख्या धावफलकावर या षटकातील शेवटचा 1 चेंडू। खूप महागडं षटक त्यामध्ये 2 आव्हांतर 2 सिंगल 2 षटकार 1 दुहेरी एकूण धावसंख्या आतापर्यंत विचार केला तर खर्च झाली आहे ती या षटकामध्ये 18
आतिश याच्या बॅटमधून चेंडू निघाला जरूर, परंतु देऊन गेलाय फक्त एक धाव. षटक संपले तिसरं. 3 षटका अखेरीस प्रथमतः फलंदाजी करत असताना एकविरा 11 बेलापूर संघ जाऊन पोचलाय तो 1 गडी बाद 38 या आकड्यावर. शेवटच्या षटकामध्ये पदार्पण करत असताना येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 55 ते 60 हा पल्ला कसा गाठला जाईल याची देखील अपेक्षा लागली असेल. रुद्र 11 महापे विरुद्ध एकविरा 11 बेलापूर 38 धावा धावफलकावर. 38 लॉस ऑफ 1 विकेट. 6 चेंडूंमध्ये किती धावा येतील आणि कोणत्या धाव्यांचा इथे टार्गेट उभारला जाईल याकडे मात्र लक्ष जरूर लागलंय. जर षटकांचं विश्लेषण करायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये जितू याने 7 धावा खर्च केल्या. दुसरं षटक चंदन तब्बल 12 धावा जरूर चंदन याने खर्च केल्या आणि एक सफलता प्राप्त केली होती. परंतु त्यानंतर रोहित याने थोडासा मार खाल्लाय, कारण या षटकामध्ये 2 षटकार 1 डबल 2 वाईड आणि 3 सिंगल अशा रीतीने एकूण विचार केला तर 19 धावा खर्च झाल्यात. शेवटचं हाणामारीचं स्लॉगवरचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजच्या मार्कवर अनिकेत जरूर सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला पण पाहतोय चेतन म्हात्रे सलामीला आल्यानंतर एक अफलातून फलंदाजी करत असताना त्याला 7 मात्र आतिश पाटील जरूर देत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र लाईन मिस केली आहे. लाईन वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावर जरूर ऍड केल्या जातील. धावसंख्येचा विचार केला तर 40 धावा धावफलकावर. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आयुष्यामध्ये 3 प्रकारचे संघर्ष असतात, त्यामध्ये एक जगण्यासाठीचा संघर्ष, एक ओळख निर्माण करण्याचा. परंतु ओळख निर्माण झाल्यानंतर ओळख देखील टिकवावी लागते आणि ती ओळख टिकवत असताना फलंदाजांनी इथे मात्र घडवलंय काय, इशारा आलाय फक्त सिंगल. उंचावलेला हा चेंडू जरूर मी घोषित करेन हा घोषांकित चेंडू आहे आणि 1 धाव. 41 धावा धावफलकावर. अतितटीची लढत आणि आजच्या दिवसामध्ये प्रत्येक सामना हा चुरशीचा जरूर पाहायला मिळालाय. संघर्षाची लढत काय असते इथे मात्र काल पाहिलंय. रुद्र 11 महापे संघाने जेव्हा 73 धावांचा पल्ला इथे गाठायचा होता त्यावेळेला जे होत्याचं नव्हतं इथं करून दाखवलं. त्याचमुळे इथे मात्र जिद्द आणि चिकाटी आणि या चमचमती ट्रॉफीवर आपल्या नाव कोरण्यासाठी कालच्या दिवसातून सज्ज झालेला रुद्र 11 महापे आणि आजच्या दिवसामध्ये 8 संघांमधून क्वालिफाय झालेला एकविरा 11 बेलापूर. उंच जरूर गेलाय परंतु आता हा फलंदाज बाद. सुरेख प्रयत्न चेतन याचा मात्र झाला. वैयक्तिकरित्या विचार केला तर 17 या धावसंख्येचं योगदान देऊन चेतन मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विनायक झेंडे आणि आतिश पाटील ही जोडी मात्र बेलापूर संघाची जरूर पाहायला मिळेल. परंतु कौतुक करेन इथे अनिकेत याचं मोठ्या सलामीला आलेल्या फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास जरूर दिलाय. धावसंख्येचा विचार केला तर 2 बाद धावसंख्या धावफलकावर 41. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ जरूर शिल्लक आहे आणि या 4 चेंडूंमध्ये किती धावसंख्येचा टार्गेट उभारला जाईल हे देखील पाहावं लागेल. शॉर्ट पिच पचचा चेंडू आणि चेंडू जाते घोषांकित क्षेत्रामध्ये, मिळते फक्त 1च धाव. 1 या धावसंख्येने धावफलकाला आकार 42 वर जरूर पोहोचवलंय. एकविरा 11 बेलापूर विरोधात रुद्र 11 महापे मेगा फायनलचा थरार जरूर आजमावतोय. शेवटचं षटक हाताळत असताना आतापर्यंत 1 सफलता आणि 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज अनिकेत. हा देखील चांगला फटका होता परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये मिळेल ती फक्त 1. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणी यशस्वी होत नसतं आणि 16 संघांमधून संघर्ष करत मात्र या शेवटच्या क्षणाला
पोचले हे दोन संघ जरूर पाहतोय, परंतु चॅम्पियन एकाला व्हावं लागेल, रनरअप एकाला. या मेगा फायनलच्या लढतीमध्ये कोणाचा बोलबाला आता मात्र पाहावं लागेल. व्हाईटचा इशारा जरूर पंचांनी केलाय. चार चेंडू जरूर झाले, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावर 44 वर 2 अशी अवस्था पाहायला मिळते. मेगा फायनल नवसती मित्रमंडळ दिवा कोलीवाडा आयोजित या स्पर्धेची मेगा फायनल आपण आजमावतोय. आता मात्र आकुडपैचा चेंडू भिरकावला जरूर लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक ज्याच्या हातामध्ये जीतू होता, ज्याच्या हातामध्ये विसवला जेल आणि संपलाय फलंदाज विनायक याचा खेळ. फलंदाज क्रमांक 3 बॅक टू द डगआउट. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी ऋषी म्हात्रे आलाय. सेमी फायनल मध्ये देखील शेवटचा चेंडू खेळण्याची संधी ऋषी याला आली होती तुर्बे संघासमोर, तेव्हा षटकार आला होता. आता कोणत्या धावसंख्येची मोहर लागली जाईल याकडे मात्र बेलापूर संघाचं लक्ष जरूर लागलंय. 44 झाले आहेत. षटकार आला 50, चौकार आला 48, सिंगल आली 45, डॉट आला तर फक्त 44. गेम ऑन झालाय. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. आकुडपैचा चेंडू जरूर होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू, त्यावर मात्र फक्त चोरट्या स्वरूपात एक धाव आली आहे आणि एक या धावसंख्येने धावफलकाचा विचार केला. 45 आणि 46 धावांचं आव्हान असेल येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये ते रुद्र 11 मापे संघासमोर. तर केसरीनाथजी मडवी साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवर बंडूदादा केनी यांचा शुभ सन्मान नवसती मित्रमंडळ दिवा कुलीवाडा 2024 या स्पर्धेमध्ये मेगा फायनलच्या लढतीमध्ये ज्यांचं आपल्याला व्यासपीठावर जरूर इथे शुभेच्छा देण्यासाठी नक्कीच उपस्थित राहिले. बंडूदादा केनी यांचा शुभ सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे त्यांचा शुभ सन्मान या नवसाथी मित्रमंडळाच्या वतीने जरूर केलं गेलंय. तर देवेंद्र पाटील साहेबांचा शुभ सन्मान राजदादा पाटील यांच्या माध्यमातून जरूर केलं जाईल. मायेची उबदार शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ दिलं जाईल. सर्व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून नवसाथी मित्रमंडळ दिवा कोलीवाडा आयोजित या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तर विनंती असेल दत्ताराम मडवी साहेबांचा देखील राजदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केतनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन शुभ सन्मान जरूर नवसाथी मित्रमंडळ दिवा कोलीवाडा यांच्या माध्यमातून जरूर केलं जाईल. उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. चोवीस चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये टार्गेट आहे 46 धावांचं. तर विनंती असेल दिनेशजी परब आणि तर विजयजी लकडे साहेब, आपणास विनंती आहे का आपण देखील व्यासपीठावर या. आपलं देखील नवसाथी मित्रमंडळ दिवा कोलीवाडा आयोजित 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तर नक्कीच एक विशेष सन्मान केतन दादा पाटील यांना कोण विसरेल. नवसाथी स्पोर्ट्सच्या एक खंबीर पाठीराखा यांचा देखील शुभ सन्मान राजदादा पाटील यांना विनंती असेल. प्रेमाचं प्रतीक
पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल आलेल्या सर्व मान्यवरांचं यथोचित सन्मान इथे नवसाथी मित्रमंडळ दिवा कोलीवाडा यांच्या माध्यमातून जरूर केलं. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. मेगा फायनलचा थरार 24 चेंडू 46 धावा. गेम ऑन. सलामीची जोडी रोहित आणि सुरेश. सलामीचा आगामीचा गोलंदाज एकविरा बेलापूर संघाचा साहिल दिवेकर. तर चला गेम ऑन. पहिला चेंडू 24 चेंडू आणि 46 धावांचा टार्गेट. पहिल्या चेंडूवर इथे मात्र किती धावांची मोहर? फक्त सिंगल. ज्या रीतीने सुरुवात पहिल्या इनिंगला झाली होती बेलापूर संघाची तीच इथे महापे संघाची जरूर पाहायला मिळते. तर विनंती आहे दिनेश दादा परब, आपण प्लीज व्यासपीठावर या. आपल्याला आग्रहाचं निमंत्रण जरूर दिलं जातंय. आणि आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण ऋषी म्हात्रे याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं. धावांचा बचाव कार्य करायचा आहे आणि बचाव कार्य करण्यासाठी सीमारेषी लगत जरूर तैनात आहे ऋषी म्हात्रे. आणि लॉंग ऑनच्या दिशेने मयंक म्हात्रे. ज्या वेळेपासून बेलापूर संघ मैदानात उतरलाय मयंकने तो प्लॉट आपल्या नावावर केले की काय हा प्रश्नचिन्ह जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला 2 धावा. परंतु आता पुन्हा एकदा तडाखा जरूर आला होता, परंतु या तडाख्यावर फक्त मिळेल ती गोशांकितच्या माध्यमातून 1 धाव. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा. बॉल द्यायचा आहे. बॉल नवीन बॉल. नवीन चेंडू पूर्व प्लीज. 46 धावांचं आव्हान. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा जरूर आल्यात. आतापर्यंत शांत ठेवलंय सलामी वीरांना गोलंदाज साहिल दिवेकर याने. कोण होईल चॅम्पियन आणि कोण होईल रनरअप त्यासाठी मात्र 2 संघांमध्ये चालू असलेले हे महायुद्ध. आता आखुडपैचा चेंडू आणि त्यावर मात्र संघर्षाचा षटकार आलाय मापे संघाकडून. सुरेश याच्या बॅट मधून हा निघालेला षटकार कर्णधार आहे. कॅप्टन लीड ऑफ फ्रंट जरूर पाहायला मिळतोय. षटकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर 9 हा आकडा. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणी यशस्वी होत नाहीये आणि आता मात्र हा आलाय सिंगल. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावा धावफलकावर 10. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. तर नवसाथी क्रीडा मंडळाचे जुने जाणते खेळाडू राजेश दादा पाटील आणि विशाल दादा पाटील, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा जरूर वाढवायची आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. संघर्षाची लढाई जरूर आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष केल्याशिवाय कोणी यशस्वी होत नाहीये आणि छनीचा घाव घेतल्याशिवाय दगडाला देखील देव होता येत नाहीये. हे मात्र शंका नाही याच्यामध्ये. तेच संघर्षाची लढाई कालच्या दिवसापासून सुरेश आणि महापे संघासाठी फक्त सुरेशच नाव मात्र पाहायला मिळालंय. धावसंख्या धावफलकावर 6 ने मात्र उसंडी मारतीये. पहिल्या षटका अखेरीस 16. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. तर उपस्थित मान्यवर विजयदादा लकडे यांचा देखील शुभ सन्मान व्यासपीठावर केला जाईल. मायेची उबदार शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन राजदादा पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातोय. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. विनायक झेंडे षटक क्रमांक
दुसरं हाताळण्यासाठी मात्र सज्ज झालाय. तर नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सामनावीराच्या ट्रॉफी पुरस्कृत केल्यात. सौरभ दादा केनी, आपण व्यासपीठावर यायचंय. आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेसाठी एक एक घटक आणि इथे मात्र घडलं काय, मान्यवरांचा शुभ सन्मान आणि पहिला हादरा जरूर बसलाय. फलंदाज रोहित बॅक टू द डगआउट. प्रत्येक ज्या ज्या घटकांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा यथोचित सन्मान या नवसाथी क्रीडा मंडळाच्या व्यासपीठावर जरूर आम्ही करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्यास असे आपले सर्वांचे लाडके सौरभ दादा केनी यांचा देखील शुभ सन्मान जरूर केला जातोय. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3 वर दाखल झालाय अनिकेत. पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त केली आहे विनायक याने. विकेट टेकर गोलंदाज या स्पर्धेमध्ये जरूर आपण विनायक याला पाहतोय. आपल्या संघाला गरज आहे आणि या गरजेला मात्र संघाचा तारणहार, परंतु इथे चूक झाली आहे. फुल टॉस आणि फुल टॉस वर अनिकेत याच्या बॅटमधून देखणा षटकार. धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळते ती 22, लॉस ऑफ 1 विकेट. मेगा फायनलचा हा थरार शेवटच्या क्षणापर्यंत सामने सर्व आपण पाहिले आणि हा सामना देखील शेवटच्या क्षणापर्यंत जाईल यातील मात्र शंका नाही आहे. परंतु एका बाजूने प्रति हल्ले, एका बाजूने विकेट बळकावण्याचं काम जरूर दोन्ही बाजूने खेळ चांगला होतोय. आणि आता मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि फलंदाज बाद. लेग व्हीपर विकेट च्या माध्यमातून विकेट क्रमांक दुसरा जरूर इथे अनिकेतला परतावा लागेल. फलंदाज क्रमांक दुसरा हादरा बसलाय तो रुद्र 11 महापेश संघाला. धावसंख्या धावफलकावर 22 वर 2. तर चांगलं 6 धावांचं योगदान मात्र दिलं गेलं आणि त्यानंतर मात्र बाद व्हावं लागलं. धावसंख्या धावफलकावर जरूर 22, 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 सफलता आणि 6 धावा जरूर खर्च केल्यात. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर भावेश सज्ज जरूर झालाय. बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथे मात्र क्रिकेट प्रेमी जरूर आले आहेत आणि इथे मात्र घोषांकितच्या माध्यमातून 1 धाव जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने वाढतीये. 23 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना 7 धावा आतापर्यंत खर्च जरूर झालेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आणि हा देखील निर्धाव. फक्त 7 धावा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विनायकसाठी. 2 महत्वपूर्ण विकेट आणि मात्र 7 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. आता मात्र हे येणारं षटक अति महत्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. धावा खर्च झाल्या
तर मात्र चॅम्पियन बनण्याचं स्वप्न बेलापूर संघाचं मात्र इनकम्प्लीट पाहायला मिळेल. चॅम्पियन होण्यापासून दुरावला जाईल, परंतु जर इकॉनॉमिकल षटक हाताळलं तर शेवटच्या क्षणाला चुरस पाहायला मिळेल. बारा चेंडू 23 धावा. कोण होईल चॅम्पियन? कोणाच्या गावामध्ये जाईल 8 फुटाची ट्रॉफी आणि कुणाच्या गावामध्ये 6 फुटाची ट्रॉफी? या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केल्यात तुषार गावण आणि जितेश दादा पाटील. त्यांच्या उंचीप्रमाणे या ट्रॉफ्यांची हाईट आहे की काय हा प्रश्नचिन्ह नक्कीच असेल. साईज आणि उंची नक्कीच त्यांची तेवढीच असेल. षटक क्रमांक 3 ऋषी म्हात्रे. स्ट्राईक एंडला सुरेश, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले आहेत. या सुरेश नावाच्या वादळाला थांबवता येईल का ऋषी? याला हे देखील पाहावं लागेल. आणि इथे मात्र पहिला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव. चांगला चेंडू हाताळला गेला आणि मोठ्या पटक्यांपासून पहिल्या चेंडूवर जरूर वंचित ठेवलंय. 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता. सामना जरूर चुरशीचा असेल, कारण 16 संघांमधून 14 संघांवर मात करून 2 संघ मेगा फायनलमध्ये दाखल झाले आणि मेगा फायनलच्या लढतीमध्ये 2 संघांमध्ये मात्र चॅम्पियन आणि रनरअप साठी चालू असलेली झुंज जरूर पाहायला मिळते. एकविरा वेलापूर की रुद्र महापे हे देखील पाहावं लागेल. शॉर्ट पिच पचचा चेंडू, परंतु दुर्दैव फलंदाजाचं नैसर्गिक अडथळा या मैदानामध्ये जरूर आहे. बॅड लक इंग्रजी शब्द, मराठीमध्ये दुर्दैव. सुरेश याला संधी आली आहे स्ट्राईकला. सुरेश आपण पाहतोय, परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज ऋषी. आतापर्यंत 25 धावा आल्यात. अजून 10 चेंडू 21 धावांची आवश्यकता. सोडून दिलाय, लाईन मिस केली. आव्हांताचा इशारा जरूर आलाय. 10 चेंडू 20 धावा, 20 धावा 10 चेंडू. कोण होईल चॅम्पियन, कोण होईल रनरअप? नवसाथी मित्रमंडळ 2024 दिवा कोलीवाडा आयोजित ही स्पर्धा. जरूर जल्लोष कोणाचा? फटाके फक्त नवसाथी दिवाचे जरूर वाजतील. आता मात्र खोदून काढलाय क्षेत्ररक्षक, नक्कीच इथून दूरवरून आलाय. नैसर्गिक अडथळा आणि त्याचा फटका आतापर्यंत जरूर मापे संघाला, परंतु काय चितेच्या चपलाईने धावगती प्राप्त केली आहे. 2 धावा आणि 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या त्या 28. अजून देखील विचार केला तर 18 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 18 धावा, 18 धावा 9 चेंडू. रुद्र 11 महापे की एकविरा 11 बेलापूर? एका बाजूला विचार केला रुद्र 11 महापे संघाचा कॅप्टन सुरेश, दुसऱ्या बाजूला विचार केला एकविरा 11 संघाचा कर्णधार विराजदादा पाटील. दोघांच्या नावाने, दोघांच्या मार्गदर्शनाखाली हे संघ जरूर पाहायला मिळतात. आता मात्र तडाखा जरूर आलाय, जेलची संधी, परंतु क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक आणि आलाय षटकार. षटकाराच्या साह्याने जल्लोष जरूर महापे संघाचा, परंतु फटाके जरूर वाजतात. नवसाथी मित्रमंडळाचे गोन भरून फटाके आणले होते. त्यांना वाटलं होतं की आपला संघ, परंतु थोड्या काही कारणास्तव इथे संघ खेळता आला नाहीये. त्या म्हणून विजय कोणाचा झाला तरी फटाके मात्र नवसाथी मित्रमंडळ दिवा कोलीवाडा संघाचे जरूर वाजतील.
शॉर्ट पिच पचचा चेंडू भिरकावलाय जरूर, झेल होईल का, परंतु पाहावं लागेल. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये दाखल झालाय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावर धावा 35. येणारे 7 चेंडू, 7 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. अति महत्वाचं हे चेंडू असेल, कारण या चेंडूवर षटकार आला तर मात्र चॅम्पियन बनण्याच्या दिशेने 80% प्रवास मात्र रुद्र 11 महापे संघाचा साकार होईल. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम जरूर आहे. शेवटचा चेंडू, 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू महत्वाचा असेल जो हातामध्ये आहे ऋषी म्हात्रे. भिरकावलाय आणि या चेंडूवर मोहर लागली जाईल ती 4 धावांची. शेवटच्या क्षणाला अंतिम टप्प्यामध्ये 6 चेंडू 7 धावा. सहा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. तर सुरेशाला पारितोषिक आलाय. सुरेश 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 बाला सुरेश इकडे लक्ष द्यायचं. आपला मित्र आलाय. प्रत्येक षटकारासाठी आपल्याला 300 रुपये आहेत. SK11 महापे पिंटू सिंग यांच्याकडून. आपला फोन लागत नव्हता म्हणून आवाज दिला. सहा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. परंतु दादा स्ट्राईकला सुरेश नाहीये. त्याने षटकार मारला मग नाही, भावेशने मारला मग. हा भावेशला पण 300 रुपये. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. गेम ऑन. इथे मात्र चॅम्पियन बनण्याचा साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा सामना आवडला असेल. जर रुद्र 11 महापे संघ जिंकला तर सुरेश याला 500 रुपये. परंतु पहिला चेंडू इथे मात्र स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडवायचा होता. मिस्ड फील्ड जरूर पाहायला मिळाली. आणि आता मात्र 5 चेंडू 6 धावा. 6 धावा 5 चेंडू. एका बाजूला एकविरा बेलापूर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रुद्र 11 महापे. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. इथे प्रत्येक डॉट बॉल मात्र पराभवाच्या दाट छायेमध्ये घेऊन जाईल महापे संघाला. आणि प्रत्येक येणाऱ्या धावसंख्येवर मात्र पराभवाचं स्वप्न नक्कीच एकविरा संघाला. पोरगी सोडून गेली तरी चालेल, पण हातात आलेला सामना जर निसटला तर काय दुःख होतं हे मात्र एका क्रिकेट प्रेमीलाच माहिती. ते चित्र इथे पाहायला मिळालं नाही तर मात्र बरं होईल. आता मात्र समीकरण चेंज. 4 चेंडू 5 धावा. चार चेंडू 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. मेगा फायनल कशी असावी, विजय कोणाचाही झाला तरी मात्र इथे विजय नवसाथी मित्रमंडळाने केलेल्या या आयोजनाचा होईल. बिग हिट केलाय. झेलची संधी, झेल खाली विराज पाटील. कॅप्टननी कॅप्टनचा टिपलेला झेल. टर्निंग पॉइंट होईल का. शेवटच्या क्षणाला मात्र साथ सोडावी लागली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुरेशसाठी. मूर्ती लहान पण कीर्ती महान जरूर. शेवटच्या क्षणाला 3 चेंडू 5 धावा. तीन चेंडू 5 धावा. 16 संघांचा समावेश. 16 संघांमधून 3-3 सामने जिंकून आलेले हे 2 संघ
बेलापूर संघाला देखील कमी लेखून जमणार नाहीये, कारण 3 भल्या मोठ्या संघांना पराभूत केल्यानंतर मेगा फायनल मध्ये दाखल झालेत. आम्ही देखील स्वप्न बघलंय चॅम्पियन होण्याचं, ते सजवणं आमच्या आहे हातात. आणि इथे मात्र विजयी षटकार आलाय. रुद्र 11 महापे हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक. रनर अप मात्र व्हावं लागलंय एकविरा 11 बेलापूर संघाला.